अरे मॅडम, तुमची आज गाठ अपर्णा मॅडमशी घालून देतोच. हो चिंचुके, पण आपल्याला इथे पाहून अर्जुन चिडणार नाही ना? अहो मॅडम, घरी आलेल्या माणसावर चिडायचा असा स्वभाव नाहीये त्यांचा. तुम्ही काळजी करू नका. चिंचुके, तुम्ही अर्जुनला आहे ना अर्जुनच्या घरच्यांपेक्षा चांगला ओळखता. हा मग, लय जुना यारा नाही. अहो आजगाव पासूनची मैत्री आहे आमची. अपर्णा मॅडम बोलतील ना आपल्याशी? मॅडम, तुम्ही आत्ता जास्त विचार करू नका. जे विचारायचे ते नीट विचारा. हा, पण एक लक्षात ठेवा, साहेब नाहीत ना ह्याची खात्री घ्या. साहेबांदेखत विचारलं ना तर साहेब डायरेक्ट आपल्या पोलीस स्टेशनला पाठवतात. हो, होईल तेवढी काळजी घेईनच मी. पण मला ना अर्जुनचीच भीती वाटते. म्हणजे आजकाल ना सतत त्याचा टेम्पर हायच असतो. तर मॅडम, इतकी मागं टेन्शन चालत म्हणल्यावर टेम्पो हाय असणारच की. अपर्णा मॅडमला भेटायचं कसं? अहो मॅडम, त्याचं टेन्शन घेऊ नका, सगळं प्लॅनिंग झाले. ही बघा, चिंचुके, हे काय आहे? यात पुस्तक आहे, ती पण अपर्णा मॅडमला आवडणारी. या कारणाने ना आपल्याला अपर्णा मॅडमला भेटता येईल. अरे वा चिंचुके, तुम्ही तर कमालीचे हुशार निघालात की. हुशार कसलं काय, साहेबांच्या तालमीत तयार झालोय ना म्हणून. मॅडम, पण एक गोष्ट लक्षात घ्या, आपण गेलो पहिल्यांदा मॅडमची विचारपूस करू, त्यांची तब्येत कशी आहे, मग तुम्ही प्रश्न विचारा. तुम्ही तर सगळ्याच तयारीत आलात. तयारी असं नाही मॅडम, आपण जायचो एक करायला आणि इतरांना वेगळंच वाटायचं. त्यापेक्षा खबरदारी घेणं कधी पण चांगलं. हो चिंचुके, तुम्ही एक काम करा, तुम्ही आत ना अर्जुन बरोबर राहा, म्हणजे त्याला बाकीच्या गोष्टी कळता का म्हणे. हो मॅडम, नाही का ना, चला. भांजे, येताना काय काय खायचं ते ठरवा बरं का. दिव्या, अरे आधी माझ्या माला तरी बरं होऊ दे. भांजे, अहो मा होणार की बरी, तुम्ही काळजी नका करू. अहो मी पण आहे हा. मला नका विसरू तुम्ही. अरे वा, या 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 चिंचुके, आर्या, या या बसा. वाह, काय परफेक्ट टायमिंग आले ते दोघं. हा, आता आलाय ना तर मस्तपैकी नाश्ता करून घ्या. हा, अहो नको, आम्ही खाऊनच आलोय. बर. आर्या, आज इकडे कसं काय? का हो रुपाली ताई, म्हणजे आम्ही यायला नको होतं का? अगं नाही नाही, मी सहज विचारलं ग. अहो मॅडमची तब्येत बघायला आलो होतो, कशी आहे ती. पुस्तक आणले त्यांच्यासाठी. हो, आणि आम्हाला मॅडमला भेटायचं पण होतं ना, म्हणून आलोय आम्ही. चिंचुके, अहो पुस्तकं वाचायला आत्याला थोडं बरं व्हावं लागेल, अजून थोडा वेळ लागेल. अहो असू दे की. अहो दुसरं काय आणण्यापेक्षा ही पुस्तक आणलीत. हो मॅडम, मॅडमला आवडतातच. दाजी, हे येणार होते ते तुम्हाला माहिती होतं का? अरे नाही रे दिप्या, मला काहीच माहित नव्हतं. मला दोघांनी सरप्राईज दिले आज. हे घर, इथं घडलेला माझ्या बरोबरचा प्रत्येक प्रसंग विसरला जाणारच नाही. कारण काहीतरी खास नातं आहे माझं आणि या घराचं. अमोल, हे बघ तुझ्यासाठी चॉकलेट. थँक्यू चिंचुके मामा. चिंचुके, एकदम तयारीत आलाय की. अमोलसाठी चॉकलेट, अप्पीसाठी पुस्तकं, काय खरं नाही आज. हा, अहो लहान मुलं म्हणले की चालायचंच एवढं. बरं अमोल बाळा, माची तब्येत कशी आहे? काळजी घेतोयस ना माची? हो, मी सकाळी लवकर उठून आवडतो आणि मला काय हवंय काय नाही हे बघत असतो. चिंचुके मामा, माझी मग लवकरच बरी होणार आहे. छोटे सरकार, आज एकदा डॉक्टरने तुमच्या मला ओके सांगितलं ना की आपण खूप मज्जा करू हा येताना. हो ना. पण चिंचुके मामा, मी चुकीच्या वेळी आला. मला तुमच्या बरोबर खेळायचं होतं ना. अमोल, अरे असं बोलू नये बाळा. अमोल, चुकीची वेळ म्हणजे? अहो, तो म्हणतोय दवाखान्यात जायचं होतं. आम्ही आता दीदीला घेऊन दवाखान्यात जाणार होतो ना. मग आता आपण काय करायचं? अरे अमोल बाळा, अरे चुकीच्या वेळेला जे घरी येतात ते आपले फ्रेंड्स नसतात. ही दोघं जण तुझी फ्रेंड्स आहेत ना. हा, मग त्यांना असं म्हणायचं नाही. हा, आणि डॉक्टरांचं काय, आपण जाऊयात की डॉक्टरांकडे. हा, ओके मा. चिंचुके मामा, अरे मावशी, तुम्ही घरी आला आणि मी तुम्हाला जा बोललो.
सॉरी चिंचुके मामा. इट्स ओके बाळा, काही हरकत नाही. आणि अमोल बाळा, आता ती आणलेली पुस्तकं तू पण ट्राय करायची, म्हणजे वाचण्याचा प्रयत्न करायचा काय. येस बाबा. अपर्णा मॅडम, कशा आहात तुम्ही? नाही म्हणजे डॉक्टर काय बोलले? सगळं व्यवस्थित आहे ना? जास्त काही नाही ना? नाही आता ठीक आहे. आधीमध्ये डोकं दुखतं माझं, पण आता उपचारानंतर बरं वाटतं. अहो मॅडम, तुम्ही माघारी आलाय ना, ह्योच लय मोठा आनंद आहे आम्हाला. म्हणून ही सगळी पुस्तकं तुमच्यासाठी आणल्यात. अरे चिंचुके, नवीन पुस्तक म्हणलं ना की कधी एकदा वाचून काढते असं होतं आपल्याला. मॅडम, ह्याच्यात एक नाही तुमच्या आवडीची सगळी पुस्तकं आहेत चांगल्या लेखकांची. हे बघा, ह्याच्यात पाटील आहेत, पु ल देशपांडे. चिंचुके चिंचुके असू दे की, राहू दे. म्हणजे मी बघतो आणि नंतर वर नेऊन ठेवतो. असू दे की, नको काढू इथंच. चिंचुके मामा, मी पण ही पुस्तक वाचणार आहे. अहो आमचा अमोल सगळ्यासाठी अगदी उत्साही असतो बघा. माझं जरा डोकं दुखतंय, मी वर जाऊन पडते. पण अपर्णा मॅडम, नाही जाऊ दे, तिला गोळ्यांची वेळ झाली, आराम कर. काय लागलं तर सांग. हा. अमोल बाळा, आत्ताच तुला ही पुस्तकं झेपणार नाही का? म्हणजे बाबा, मी रूम मध्ये घेऊन जाणार नाही, बाबा घेऊन जाणार आहे. मी फक्त वाचणार आहे. अमोल, अरे झेपणार नाही म्हणजे आता समजणार नाही असं म्हणायचंय त्यांना. ठीक आहे, मग मी पुन्हा वाचेन. मा बोलते की आपण बुक्स परत वाचले की ते आपल्यासाठी नवीन होतात. अरे वा वा वा. म्हणजे आता ह्याचा अर्थ काय सांगा बरं? सॉरी, नाही माहित. छोटे सरकारांना ना त्यांच्या माने दाखवलेल्या मार्गावर चालायला आवडतं. ते खूप खुश असतात त्यांच्या बरोबर. हो अमोल, तुला पुस्तकं वाचायची आहेत ना, तू वाच. तुला आणखीन पुस्तकं लागली ना तर मला सांग, मी तुला आनंद देईन. ओके आर्या मावशी. आर्या मावशी, तुम्हाला मगाशी वाईट नाही ना वाटलं? का रे बाळा, कसलं वाईट? मी तुम्हाला चुकीच्या वेळी आला असं बोललो ना. अरे हे तर आम्ही विसरून पण गेलोय बाळा, आणि हे तर आमच्या हक्काचं घर आहे. काय चिंचुके? हो ना. अरे साहेब नको म्हणलं ना तरी सुद्धा आम्ही परत परत घरी येऊ. अरे नाही पण खरंच आम्ही विचारून आलो नाही, त्याबद्दल खरंच सॉरी. नाही नाही, असं काही नाहीये. ठीक आहे ठीक आहे. साहेब, अहो ही वरती ठेवतो आणि मॅडमशी बोलून येतो जरा. अरे पण हो अर्जुन, ही पुस्तकं मॅडमला देतो आणि आम्ही थोडंसं बोलून येतो. हं? दिपे, काहीतरी केलं पाहिजे, नाही तर ना तू 100% गावणार म्हणजे गावणार. काय करायचं, काय करावं, काय. हा, ही सही आहे ना, लवकर शिकून घेते म्हणजे मग टेन्शनच नाही. काय माझं पटपट काम उरकायचं आणि हे तर निघून जायचं बस. मग तो बिल्डर पण माझ्या नादी लागत नसतो आणि त्याला मी पण घावत नसते. त्याच्या हातीच लागणार नाही ना मी. मग ना जेलची काळजी, ना पैशाची, ना दाद्याची. मी आणि माझी चिलीपिली फिक्स मध्ये राहत असतो एकदम. मॅडम येऊ का? साहेबच पुस्तक घेऊन येत होते वरती. म्हणलं मी जातो, मॅडमशी बोलतो आणि निघतो. ही कुठं ठेवू? ठेवा तिथं. बर. अपर्णा मॅडम, तुम्ही एवढ्या मोठ्या ऍक्सिडेंट मधनं बाहेर आलात. खरं तर अमोलला आणि या घराला तुमची खूप गरज होती हा मॅडम. अहो तुम्ही नव्हतात ना तर या सगळ्यांची अवस्था आम्ही प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितली. मॅडम, ते म्हणतात ना, बसा ना मॅडम. म्हणजे माणूस नसेल तेव्हाच त्याची किंमत कळते. मॅडम, तुम्ही होतात तेव्हा आपल्यात खूप वेळा वाद झाला, पण तुम्ही नसताना मला माझ्या प्रत्येक चुकीची जाणीव झाली. पण कधीच तुम्ही तुमचा तोल नाही जाऊ दिला मॅडम. या सगळ्यासाठी अपर्णा मॅडम खरंच खूप अगदी मनापासून सॉरी बोलतो. ठीक आहे, काही हरकत नाही. वेळ ना सगळं नीट करते बघा मॅडम. मी स्वतःला समजवले, समोर दिसणारी प्रत्येक गोष्ट ही आपली असतेच असं नाही. काय झालं मॅडम, तुम्हाला सगळं आठवतंय ना? हा मग हो 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 ना.
मग मॅडम मला सांगा ना, तुमचा हा ॲक्सिडेंट कसा झाला? नाही म्हणजे घाटातनं गाडी डायरेक्ट खालती जाणार नाही ना. मग एक तर ड्रायव्हरची काहीतरी चुकी असेल, म्हणजे त्याचा ताबा गेला असेल, किंवा मग गाडीमध्ये काहीतरी घोटाळा असेल. हो ना? माहित नाही. आणि मॅडम तुम्ही गाडीतनं डायरेक्ट उडी मारली तरी पण तुम्हाला जास्त काही लागलं नाही. मी ठीक आहे याचा आनंद नाही का ग तुला? नाही मॅडम, असं नाहीये. म्हणजे अवघ्या 10 दिवसात तुम्ही चक्क एवढ्या मोठ्या ऍक्सिडेंट मधनं लोकांसमोर आलात, म्हणून विचारलं मी. तिथे नेमकं काय झालं, मी बाहेर कशी आले, कशी वाचले, हे सगळं मी अर्जुनला सांगितलेलं आहे. त्यामुळे आता मला सारखं सारखं येऊन विचारू नका. सॉरी मॅडम, तुम्हाला वाईट वाटलं असेल तर. पण दरीतनं गाडी खालती गेली ना, म्हणून. बाद झालं ग? काय चाललंय ग? दरीत कशी पडले, तिथून बाहेर कशी आले, तुम्हाला लागलं कसं नाही, एवढे प्रश्न कोण विचारताय? तुमच्यासोबत धडधाकट उभी आहे ना मी, तुम्हाला त्याचं काही वाटत नाही का? तसं नाही मॅडम, म्हणजे अवघ्या. बाहेर जा. तुम्हाला काय वाटतंय, हा ऍक्सिडेंट काय मी स्वतः करून घेतलाय का? मी 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 नाटक करते का? नाही मॅडम, एवढा मोठा ऍक्सिडेंट झाला ना, म्हणून मला फक्त जाणून घ्यायचं होतं की कसं काय. काय माणसं आहेत तुम्ही, जगलेल्याला मेला कसं नाही म्हणून विचारता का? लाज नाही का वाटत तुम्हाला? जा इथनं बाहेर. ओ चिंचुके, तुम्ही यांना बाहेर घेऊन जा. मॅडम पण प्लीज तुम्ही माझं ऐका ना. अहो अरे मॅडम, चिंचुके थांबा तुम्ही. मॅडम प्लीज. जा बाहेर, जा बाहेर, जा बाहेर. आपण मॅडम तुम्ही शांत व्हा बघू. आऊट चला की मॅडम तुम्ही. हो. घेऊन जा बाहेर, जा बाहेर, जा बाहेर. काय पण प्रश्न विचारतात, जा. बरं अर्जुन, तुझं कसं काय? नाही तू कामावर जाणार आहेस का आमच्या बरोबर दवाखान्यात येणार आहेस? हा आता बघू. बापू, डॉक्टरांची वेळ मिळाली आपल्याला, त्यांनी थोड्याच वेळात बोलवलंय. अरे वा, चला मग पटापट आवरून घेऊया, म्हणजे एकत्रच निघूया आपण. मी काय म्हणतो ऐका की जरा एक मिनिट, मी जातो ना आपल्याला घेऊन. तुम्ही जाल म्हणजे? अहो आम्ही सगळे येणार आहे. आऊ वहिनी, काय मला आप्पी बरी झालेली नकोय का? पण उगाच आपण सगळ्यांनी जाण्यापेक्षा मी जातो ना घेऊन तिला. अरे पण अर्जुन, आम्ही आलो तर काय हरकत आहे का? हरकत काहीच नाही बापू, त्याच होतंय काय मी तुम्हाला सांगतो. हे बघा तुम्ही सगळे आले ना की अमोल पण येतोय. मग काय काल बघितलं ना, उगाच त्याची धावपळ झाली. आणि तिकडे दवाखान्यात आलं ना की अभ्यासाच्या बाबतीत दुर्लक्ष, तब्येतीच्या बाबतीत दुर्लक्ष, ते मला उगाच कसं तरी वाटतं. आणि ते डॉक्टर काहीतरी बोलतात, मग तो टेन्शन घेऊन बसतो, असं होतं. हा हे खरं आहे. आणि असंही अमोलला त्या दवाखान्याच्या वातावरणात न नेलेलंच बरं आहे. हा, आणि आप्पी पण आता कसं होतंय, तिला बऱ्याचशा गोष्टी आठवत नाहीत ना, त्यामुळे ती अशी स्पष्ट बोलत नाही. काय तुम्ही सगळेजण असलं ना की ते अवघडते जरा. मग फक्त तिकडं आम्हीच असू ना तर ती बोलल असं मला वाटतंय. खरंय. आता आपल्यासमोर दीदीला पण वाटतच असणार की आपण एवढ्या सगळ्या गोष्टी विसरल्यावर हे आपल्याबद्दल काय विचार करतील. हा ना, आणि पेशंटचं कसं असतं, पेशंट असं मनमोकळेपणाने बोललं नाही ना तर कुणालाच काय कळत नाही ना डॉक्टरांना ना आपल्याला. असं त्यामुळे मी काय करतो, डॉक्टरांशी बोलतो आणि डॉक्टरांना सांगतो की आप्पीच्या कलानी घ्या जरा, म्हणजे जेवढं होईल तेवढं असं काढून घ्या. असं अर्जुन दादा, तुम्ही वंसांना आज कामावर वगैरे नाही ना घेऊन जाणार? अजिबात नाही, आज फक्त दवाखाना. बघा भाऊजी, वहिनी माझ्यावर विश्वास ठेवा, आज बाकी सगळी कामं कॅन्सल, आज फक्त दवाखाना आणि आज फक्त दवाखानाच. ठीक आहे दाजी, तुम्ही दाखवून आणा तिला आणि काय असेल ते क्लिअर करा, म्हणजे पुढच्या उपचारांना दिशा मिळेल आपल्याला. बरं मग अर्जुन, घ्या आवरून, उशीर नको, पटकन जाऊन या. हो बाप हो. घरातले सगळेच विश्वास ठेवतात माझ्यावर, पण मी त्यांच्याबरोबर खोटं बोलत चाललोय. पण पर्याय नाही, आता लवकरात लवकर आप्पीचा शोध लागला पाहिजे. चिंचुके, या या.
झालं का आप्याशी बोलणं? त्यांना काळजी घ्यायला लावले. आणि बापू, तुम्हाला काय लागलं तर निसंकोच सांगा बरं का. बरं अर्जुन, आता आम्ही निघतो, कारण पोलीस स्टेशनला कोणीच नाही, आम्हाला जावं लागेल. हं? मी येतो आवरून. चला. मी आप्पीला आवरायला सांगतो. आम्ही किचन मधला आवरून घेतो. चल. आता फक्त कलेक्टर ऑफिसमध्ये कसं जाता येईल ना याचा विचार करते पे. एकदा का कलेक्टर ऑफिसमध्ये गेली ना तू, का नाक्कन सह्या करायच्या आणि तिथनं बाहेर पडायचं बस. एकदा सह्या झाल्या, पैसे घेतले की बाहेर जायचं आणि परत गायबच व्हायचं. या बिल्डरला कुठे दिसायचंच नाही. कसला हा प्रश्न विचारतो, आणि प्रश्न विचारले तरी मी उत्तर देत असते. बाई हट. दीपा, चला आवरून घे, दवाखान्यात निघायचं आपली. मी येणार नाही. काय करायचंय ते कर. काय झालं आता? काय झालं साहेब? तुम्ही विचारून राहिले काय झालं? अहो त्या हॉस्पिटलमध्ये गेलं ना किती बाई अशी समोर बसती आणि येडी प्रश्न विचारत नाही हो. डायरेक्ट मध्ये चला आपण गप्पा मारू. नाही आणि म्हणते मी ते मनोतज्ञ रुग्ण आहे, मला नाही यायचं तिकडं. मनोरुग्ण तज्ञ झालं बोलून तुझं? झालं का बोलून? मी बोलू का? हा बोला ना साहेब. तुम्हाला कोण अडवणार आहे? अहो तुम्ही पोलीस आहे, पोलीस. असं काय नाही, माझं काय म्हणणं आहे ऐकून घे. दवाखान्यात आज फक्त आपण दोघं जाणार आहे, घरच्यांपैकी कोणीच येणार नाही. फक्त यांना सांगायचंय दवाखान्यात निघालोय. आणि काय? आणि आज दिवसभर आप्पीला शोधायचं आपण. हा वय असं आहे का? हा, तुला काय वाटलं? मला उलटी प्रश्न विचारू नका. एक सांगू का, तुम्ही आहे ना मला लवकरात लवकर कलेक्टर ऑफिसला घेऊन जा. कुठं? कलेक्टर ऑफिस? हा साहेब, मला ना तुमच्या घरचे काही सुधरू देईनात, मला घेऊन चला तिकडं. अगं कलेक्टर ऑफिस म्हणजे काय चिच घालचा वडापावची गाडी आहे का? कलेक्टर ऑफिस आहे ते खरं. मग मी कुठे तिथे जाऊन काम करणार आहे? मी फक्त आपल्या केबिन मध्ये बसून राहील. मला कोण ओळखताय तिथं? हा, एवढं सोपं आहे. तू जाऊन केबिन मध्ये बसशील. लोक येडी आहेत का तिथली? लोकांना जर कळलं ना कलेक्टर मॅडम परत कामाला आल्यात, फाईलीवर फाईली सुरू होतील, वरिष्ठांच्या मीटिंग सुरू होतील. आता मला कळून राहिलं साहेब, माझे ना सगळ्यात मोठे वैरी तुम्ही आहे. तुम्हाला माझं सुख बघवना. तुमची बायको इथं नाही म्हणून मी म्हणून राहिले कलेक्टर ऑफिस मध्ये जाऊन शांत बसते मी. दीपा, रूप जुळलं म्हणजे गुण जुळतात असं नसतं. तिकडे जाऊन अजून फसशील तू. मी तुला तिकडे नाही घेऊन जाऊ शकत कलेक्टर ऑफिसला. साहेब, तुमच्या घरचे लई त्रास देते तुम्ही. दीपा, एक गोष्ट क्लिअर कर, तू इथं आहेस कशासाठी? तुला इकडे अमूलसाठी आणले. आप्पीची कमतरता भासू नये म्हणून आणले या घरात. तरी या घराला आप्पीची कमतरता भासते. तुम्ही नेमकं काय म्हणून राहिले साहेब? हे बघ, मला पेचात अडकू नको. तू मला मदत करतेस त्यासाठी थँक्यू, पण गोष्टी मी सांगेल त्याप्रमाणेच होतील. आवरून घे, निघायचं आपल्याला. कलेक्टर ऑफिसला गेलीच नाही तर सह्या कशी करणार? आणि सह्याच केलं नाही तर पैसे कुठून मिळणार? आणि पैसेच मिळाले नाही तर इथनं सुटणार कशी? दिपे, काहीतरी डोकं लावू का? हाल इथनं हाल. काय करू आता? आता ते दादाला फोन करून सांगू का? हा, दादाला फोन करते आणि जे काय ना सगळं सांगून टाकते. फोन दाद्या. तुझे काय डोळे फुटलेत का? मध्ये 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 नुसते. हा दीपे बोल. दाद्या, काय रे? काय आलं? काय ना ते मांजर आडवा आलं. तू बोल. दाद्या, लय मोठा घोटाळू राहिलं बाबा. काय काय झालं? दाद्या, तो पोलीस आहे ना, पोलीस, तो काय मला कलेक्टर ऑफिस मध्ये जाऊ दे ना आता. असं कसं जाऊ देणार नाही? कलेक्टर म्हणून गेलीस तू इथं? आपण इथे कोणत्या कामासाठी आलो हे जर त्याला कळलं ना, आपल्या दोघालाही कामाला लावल तो. दीपे, असं बोलून नाही चालणार. तू जरा साहेबाला समजावते अशी बोल. त्याला गुंडल जरा. नाही, तू नाही ऐकणार आता. तो लय ठाम आहे आता. मग दीपे आता काय करायचं ग? आता ऐक की, आता आहे ना एकच पर्याय आहे. त्या माणसाने तुला पैसे दिले ना, तू त्याच्याकडे जा आणि त्याला समजव काहीतरी कर बाबा. नाही 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 नाही, तो कच्चा खायला मला कच्चा. जर आपण त्याला नाही म्हटलो तर. दाद्या, यो पोलीस आहे ना, यो त्याच्यापेक्षा डेंजर आहे. हे बेकार हा माणूस.
हा तिच्या कमरेला बंदूक बांधून निघतो. नाही नाही, तूच काहीतरी कर आणि त्यांना सांग बाबा काहीतरी. दिपे त्यानं आपल्याला 1 आठवडा दिला होता, आधीच 3 दिवस झालेत. म्हणून म्हणते दाद्या, लय कमी टाइम आहे आता. तू लवकर जा, लवकर त्यांना काहीतरी सांग. बर ठीक आहे, बघतो. हा